नमस्कार. PM क्रिएटर्स हे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चैत्रांगण रांगोळीच्या शृंखलेमध्ये मी आज आपल्याला हा मोत्यांचा कलश आणि हा मोत्यांचा पाळणा कसा बनवायचा ते मी शिकवणार आहे. त्यासाठी आपल्याला पांढरे, लाल, हिरवे आणि पिवळे असे हे मोती लागणार आहेत. हे सगळे 5 नंबरचे मोती मी वापरलेले आहे. तसाच इथे हा 7 नंबरचा तंगूस मी वापरलेला आहे. सुई लागणार आहे आणि त्याचबरोबर ही कात्री पण आपल्याला लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला हे कलश आणि झोपाळा बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आपण हा मोत्याचा कलश कसा बनवायचा आहे ते पहिल्यांदा बघूया. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात पहिल्यांदा हे मी पांढरे 6 मोती घेणार आहे. 2 3 4 5 आणि 6 हे 6 मोती मी घेतलेले आहेत तंगूसमध्ये ओवून. आता इथे मी गाठ मारलेली आहे. त्याच्या शेजारचा हा जो मोती आहे त्याच्यात विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची, म्हणजे आपला इथे हा 6 मोत्यांचा एक गोल तयार होईल. त्याचबरोबर आता अजून एक गोल तयार करायचा आहे आपल्याला 6 मोत्यांचा. मग त्यासाठी आपल्याला आता हे 5 पांढरे मोती घ्यावे लागतील. हे सगळे पांढऱ्या मोत्यातच बरंचसं आपल्याला विणून घ्यायचं आहे. हे 5 मोती मी घेतलेले आहेत. आता गाठ इकडे आहे, हा तंगूस आपला इकडे आहे, तर ह्या त्याच मोत्यातून असा विरुद्ध दिशेने परत आपण सुई काढून घ्यायची. हा आपला इथे 6 मोत्यांचा दुसरा गोल तयार झाला. 1 2 3 4 5 6 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या 2 मोत्यातून किंवा इकडच्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आता इथे ह्या कोपऱ्यातल्या एका मोत्यामध्ये उजवीकडे आपला तंगूस आहे. इथे पण आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. मग आपण 5 पांढरे मोती घेणार आहोत. 2 3 4 आणि 5 असे 5 मोती घेतले. ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे आपण सुई काढून घेणार आहोत. आता ह्या मोत्याच्या वरती हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता इथे आपले हे 2 गोल आहेत आणि हा वरती ह्याचा तिसरा गोल तयार झालेला आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. 5ही मोत्यातून सुई काढून घेतली. त्याचबरोबर 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हा दुसरा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या 2ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आणि मग या शेवटच्या कोपऱ्यातल्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे पण आपल्याला 6 मोत्यांचाच गोल करायचा आहे, पण इथे आता 5 मोती न घेता आपण 4च मोती घ्यायचे. 1 2 3 आणि हा 4 मोती घेतले.
आता हा दुसरा गोल आहे, त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. आता इथे हा तिसरा आपला 6 मोत्यांचा गोल तयार झाला. 1 2 3 4 5 6. आता आधी इथे आपण 2 गोल केले, त्याच्यावरती हे 3 गोल तयार झालेले आहेत. हे गोल वाढवताना नेहमी या कोपऱ्यातल्या मोत्यापासूनच सुरुवात करायची. एकाच मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि मग इथे 5 मोती घ्यायचे आणि मग इथे 3-3नी विणत जायचे. आता इथे हे 2 मोत्यांवर 3 केले. आता ह्या 3 मोत्यांवर आपण 3 गोलांवर आता आपण 4 गोल तयार करून घेणार आहोत. मग पहिल्यांदा 5 मोती घेतले. 3 आणि 2 5 मोती घेतलेले आहे. आता त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली अशी. आता इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता पुढचे 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत. इथे आता 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यांमधून आपल्याला डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. 3 आणि 4. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत आता हा जो दुसरा गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपला तिसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता 1 2 आणि 3 ह्या 3ही मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आता इथे 4 मोती घ्यायचे पांढरे. 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. आता ह्या तिसरा जो गोल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून इथे आणायची. जी ह्या मोत्यातून नाही, ह्या 2 मोत्यातून आणि ह्या मोत्यात कॉर्नरच्या मोत्यात सुई ठेवायची आहे. ह्या मोत्यात, कारण अजून आपल्याला एक ओळ करायची आहे. इथे 2 3 4 गोल झालेले आहेत. आता अजून एक 5वा गोल आपल्याला, म्हणजे 5 गोलांची एक लाईन तयार करून घ्यायची आपल्याला. मग आता इथे 1 2 3 4 आणि 5 असे हे 5 मोती घेतले. आता त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत इथे आता 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे. आता इथे 3 मोती. आता इथे पुढे 3-3 मोती घेऊन गोल तयार करायचा आहे. आता इथे ह्या सगळ्या मोत्यातून सुई ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आणलेली आहे. आता इथे परत 3 मोती घ्यायचे पांढरे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची.
परत 1 2 3 4 चारही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे परत 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत ह्या 1 2 आणि ह्या 3 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घ्यायची. आता इथे शेवटी 4 मोती घ्यायचे, 1 2 3 आणि 4 मोती घेतले. सेम अलीकडच्या ह्या गोलातल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपले 1 2 3 4 5 गोल तयार झालेले आहेत 6 लाईनींचे. म्हणजे ह्या 4 ओळी केल्यात आपण, 2 मग त्याच्यावर 3 गोल, मग त्याच्यावर 4 गोल आणि मग हा 5वा गोल. आता इथून पुढे आपल्याला कमी करायचं आहे. पुढची ओळ आहे ती आपल्याला एक एक गोल कमी करत जायचं आहे. त्यामुळे मग आता ह्या आणि ह्या 2 मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. 2. आता इथे आपण लाल मोती वापरणार आहोत. मग एक पांढरा घ्यायचा आहे. पहिले जे 4 मोती आहेत आपण घेणार आहोत, त्यातला एक पांढरा घ्यायचा, मग 2 लाल घ्यायचे आणि मग एक पांढरा. असे हे 4 मोती सुरुवातीचे घ्यायचे आहे. आता ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे. ह्याच्यातून आपण डावीकडून उजवीकडे आणि त्याच्या शेजारच्या अशा ह्या दोनही मोत्यांमधून सुई उजवीकडे काढून घेतली. आता हे 2 लाल मोती वर आलेले आहेत. आता इथून पुढे हे 2 मोती आहेत, तिथे पण सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे. आता हे लाल मोती आहेत ते एका लाईनीत यायला पाहिजे. त्यामुळे इथे जे 3 मोती घेणार आहोत आपण, त्यातला पहिला पांढरा घ्यायचा आणि दुसरे हे 2 लाल घ्यायचे. आणि हा पहिला गोल केला आहे, त्यातला हा पांढऱ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी. आता 1 2 3 4 चारही मोत्यांमधून सुई डावीकडून उजवीकडे आपण काढून घेणार आहोत अशी. आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण अशी ही सुई मी डावीकडून उजवीकडे काढून घेतली. इथे परत जे 3 मोती घेणार आहोत, त्यातला एक पांढरा घ्यायचा आहे, 2 लाल घ्यायचे, 1 आणि हे 2. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 या चारही मोत्यातून अशी डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई मी काढून घेतली. इथे परत आता एक पांढरा मोती घ्यायचा आणि हे 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. इथे ही आपली ओळ पूर्ण झाली. आता ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. ही आपण पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि आता ह्या लाल मोत्यामध्ये उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. म्हणजे आता इथे 5 गोल होते, त्याच्यावर 1 2 3 4च गोल तयार केलेत मी.
आता पुढची ओळ करताना आपल्याला हिरवे मोती वापरायचे. तर मग आता इथे पहिल्यांदा आपण हे 5 हिरवे मोती घेणार आहोत. 2 3 4 आणि हा 5वा. असे हे 5 हिरवे मोती घेतलेत. आता ह्या लाल मोत्यात डावीकडे तंगूस आहे, त्याच लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे हा 1 लाल आणि 5 हिरवे असा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. तर 1 आणि 2 ह्या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता इथे जे आपण 3 मोती घेणार आहोत त्यातले पहिले 2 लाल घ्यायचे आणि मग 1 हिरवा घ्यायचा आहे. आणि ह्या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 2 3 4 या 4 लाल मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत. आता इथे आपण हे 3 जे मोती घेणार आहोत ते 3ही लाल घ्यायचे. 2 आणि 3 हे 3ही लाल मोती घेतले. आता ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. म्हणजे आता मध्ये हा लाल गोल तयार झाला 6 मोत्यांचा. आता ह्या 2 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढली. त्याचप्रमाणे ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची आहे. आता इथे जे 3 मोती घेणार आहोत आपण त्यातले पहिले 2 हिरवे घ्यायचे. 1 आणि 2 आणि नंतर हा 1 लाल असे हे 3 मोती घ्यायचे. मग ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता परत ह्या 1 2 आणि त्याचा पुढचा लाल अशा 3 मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढली. आता इथे आपल्याला 4 मोती घ्यायचे आहेत. आपण हे 4ही हिरवे मोती घेणार आहोत. 2 3 आणि 4 4 हिरवे मोती घेतले. या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 1 2 3 4 जे गोल होते त्याच्यावर आपण परत हे 1 2 3 4 5 गोल तयार केलेत 6 मोत्यांचे. आता ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि ह्या हिरव्या मोत्यातून आता आपण ह्या हिरव्या मोत्यामध्ये इथल्या आपला उजवीकडे तंगूस आहे. आता इथे आपण जे 4 मोती घेणार आहोत त्यातला पहिला आपण हा पिवळा मोती घेणार आहोत आणि मग हे 3 हिरवे मोती घेणार आहोत. 1 2 आणि हा 3रा. हे असे 4 जे मोती मी घेतले त्यातला पहिला पिवळा घेतलाय आणि नंतर 3 हिरवे घेतलेत. असे 4 मोती घेतले. ह्या मोत्यामध्ये उजवीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारच्या ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून असं या दोनही मोत्यातून आपण डावीकडून उजवीकडे सुई काढून घेणार आहोत. आता ह्या पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे जे 3 मोती घ्यायचे ते 3ही पिवळे मोती घ्यायचे. 2 आणि हा 3रा. 3 पिवळे मोती घेतले. या पिवळ्या मोत्यातून
वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता 1 2 3 4 या 4 लाल मोत्यांमधून सुई काढून घ्यायची डावीकडून उजवीकडे आणि ह्या 2 इथे परत 3 पिवळे मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 पिवळे मोती घेतले। आता ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई। आता 1 2 3 4 म्हणजे 2 लाल 2 हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी लाल आणि हे 2 हिरवे। आता इथे जे आपण 3 मोती घेणार आहोत ते 3ही हिरवे घ्यायचे। 1 2 आणि हा तिसरा आणि ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या 2 हिरव्या मोत्यांमधून सुई काढून घेतली। या हिरव्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढली आणि ह्या कोपऱ्यातल्या हिरव्या मोत्यामध्ये आपण आता ही सुई आणलेली आहे। इथे आता आपण 5 हिरवे मोती घेणार आहोत। 1 2 3 4 आणि 5 हे 5 हिरवे मोती घेतले। त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता इथे कोपऱ्यात हा 6 हिरव्या मोत्यांचा गोल तयार झाला। आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतली। आता इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत ते 3ही पिवळे घ्यायचे आहेत। 1 2 3 आता या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। 1 2 3 आणि 4 या 4ही मोत्यांमधून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे। आता इथे आपण परत जे मोती घेणार आहोत 3 ते 3 पिवळे मोती घ्यायचे। 1 2 आणि 3 आता हे जे 3 पिवळे मोती घेतलेले आहेत तर ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने अशी ही आपण सुई काढून घ्यायची। 1 2 3 आणि 4 ह्या 4ही मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची। आता इथे जे 3 मोती घ्यायचे त्यातला एक हिरवा घ्यायचा आहे आणि 2 पिवळे घ्यायचे। 1 आणि 2 तर ह्या मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता ह्या 1 2 आणि 3 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता इथे जे 4 मोती घ्यायचे ते 4ही हिरवे घ्यायचे आपण। 1 2 हे 4 हिरवे मोती घेतले 1 2 3 4 आणि आता ह्या हिरव्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली अशी। आता ह्या 1 2 3 4 सगळ्या मोत्यांमधून सुई आपण काढून घेणार आहोत।
आणि आता ह्या 2 पिवळ्या मोत्यातून पण काढून घेतली. त्याचबरोबर पुढच्या ह्या पिवळ्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. म्हणजे आता हे 1 2 हिरवे आणि 1 2 3 पिवळे अशा एवढ्या 5 मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आणि इथे आता जे 4 मोती घेणार आहे ते 4ही पिवळे घेणार आहे. 1 2 3 आणि 4 पिवळे मोती घेतले. आता ह्या मोत्यात उजवीकडे टंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आणि तो हा मोती, असं या दोनही मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. आणि पुढच्या 1 आणि 2 ह्या पिवळ्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 3 पिवळे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पिवळे मोती घेतले. आता ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता परत या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. ह्या 2 पिवळ्या आणि 1 2 3 4 एवढ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. आणि 1 आणि 2. आता इथे जे 4 मोती घ्यायचेत आपल्याला ते 4 पिवळेच मोती घ्यायचे. 1 2 3 आणि हा 4. हे 4 पिवळे मोती घेतले. आता परत डावीकडे तंगूस आहे या मोत्यात, त्याच्या शेजारचा हा मोती आणि हा मोती, अशा 2 मोत्यांमधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. आता 1 आणि 2 ह्या 2 पिवळ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे हा 1 पिवळा मोती घ्यायचा आणि त्याच्या शेजारच्या ह्या पिवळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हा आपला सुंदरसा कलश तयार झालेला आहे चैत्रांगण रांगोळीसाठी. आता हे 2-3 मोत्यातून असे काढून घ्यायचे आणि इथे बंद करून टाकायचे. इथे आपला हा कलश तयार झालेला आहे. आता आपण हा झोपाळा कसा बनवायचा ते बघूया. त्यासाठी पहिल्यांदा सुईमध्ये मी 3 लाल आणि 1 पांढरा मोती घेतला आहे. आता ह्या लाल मोत्यातून ही गाठ आहे तंगूसची, तिथल्या शेजारच्या लाल मोत्यातून मी सुई काढून घेतलेली आहे. आता ही अशी फिरवून 2 ह्या पांढऱ्या मोत्यात आपण आणणार आहोत. आता हा आपला एक चौकोन तयार झालेला आहे. आता असेच चौकोनची आपण पट्टी बनवून घ्यायची आहे. 3-3 मोत्यांनी चौकोन तयार होणार आहे. आता हे 3 पांढरे मोती घेतलेले आहे. आता या पांढऱ्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, म्हणून त्याच पांढऱ्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. म्हणजे हा दुसरा चौकोन तयार झाला. तर ह्या मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या मधल्या मोत्यात सुई आणायची. इथे परत 3 पांढरे मोती घ्यायचे. आता डावीकडे तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. या मोत्यातून वरच्या दिशेने परत ह्या मोत्यातून. अशा प्रकारे आपण हे विणत जाऊन पट्टी तयार करायची.
अशी मी ही 13 चौकोनांची पट्टी तयार करून घेतली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 पांढरे केल्यानंतर ही 3 लाल मोत्यांनी ही 13वा चौकोन पूर्ण करून घेतला. आता या मोत्यात वरून खालच्या दिशेने तंगूच आहे. या शेजारच्या हा लाल आहे, त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली. आता इथे 10 मोती ओवून घ्यायचे. 4 5 6 7 8 9 10 10 मोती ओवून घेतलेले आहेत. इथे 11 पांढरे मोती ओवून घेतले. 3 3 6 3 9 10 11 आणि हा एक लाल मोती शेवटी घातलेला आहे. आता हा लाल मोती साईडला ठेवून या सगळ्या पांढऱ्या मोत्यांमधून म्हणजे 11 पांढऱ्या मोत्यांमधून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. असे. आता परत ह्याच मोत्यातून सुई विरुद्ध दिशेने काढून घ्यायची. इथे परत आपण 11 मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 पांढरी मोती ओवून घेतलेले आहेत. परत इथे एक हा लाल मोती घ्यायचा आणि सेम हा मोती सोडून द्यायचा मागे आणि या सगळ्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आणि आता ह्याच प्रकारे हे जसं इकडे ओवलंय तसंच इथे हा एक लाल सोडून त्याच्या शेजारच्या पांढऱ्या मोत्यातून असेच 11 मोती ओवून असे 2 ओळी तयार करून घ्यायच्या. हे आपलं झोपाळ्याचं स्टँड तयार झालेलं आहे. आता आपण झोपाळा कसा करायचा ते बघूया. अतिशय सोपा आणि सुंदर असा झोपाळा आहे. पहिल्यांदा 6 मोती घ्यायचे. पांढरेच घेतलेत मी. 3 4 5 आणि हे 6 मोती घेतलेले आहेत. 3 आणि 3 6. आता इथे गाठ आहे, त्याच्या शेजारच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने मी ही सुई अशी काढून घेतली. आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे 4 मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. आता इथे ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे. 4 पांढरे मोती घेतलेले आहेत
आता ह्या 1 आणि 2 ह्या दोनही मोत्यांमधून परत खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. हे आपले 6 मोत्यांचे 2 गोल तयार झालेत. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 4 मोती घ्यायचे पांढरे. 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. आता ह्या 2 मोत्या इथे खालच्या बाजूने तंगूस आहे या मोत्यात. तर आता 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून परत वरून खालच्या बाजूने सुई काढून घ्यायची. हा आपला तिसरा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता ह्या एका मोत्यातून परत सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून दोन्ही मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे परत 4 मोती घ्यायचे. 3 आणि 4 मोती घ्यायचे. आता इथे वरच्या बाजूने आहे तंगूस. या 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत ह्या मोत्यातून घ्यायचे आणि ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. हे असे आपले 1 2 3 4 गोल लंबगोल तयार झालेले आहेत. आता इथे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5. हे 3 आणि 2 5 मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि आता हे जे आपलं स्टँड आहे तर इथून हे पांढरे 1 2 3 सोडायचे. 3 इकडनं 1 2 3 सोडायचे आहे आणि 1 2 3 या मोत्यातून वरच्या दिशेने सुई अशी काढून घ्यायची. आता परत इकडनं 1 2 3 सोडून ह्या मोत्यातून इथे 5 मोती घेऊन हे जोडून घ्यायचं आहे आपल्याला पाळणं. आता इथे परत हे जे 2 कडेचे मोती आहेत इकडच्या ह्या पहिल्या 2 मोत्यातून इथं वरती आपण पट्टीला जोडून घेतलं. आता या 2 मोत्यातून परत वरच्या दिशेने तंगूस काढून घ्यायचा असा. इथे परत 5 मोती घ्यायचे. 2 3 4 आणि 5. हे परत इथे 5 मोती घेतलेत. आता परत इकडनं 1 2 3 हे मोती 3 चौकोन सोडून द्यायचे ह्या साईडनी पण. 1 2 3 आणि या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि इथे असा आपला हा तंगूस बंद करून टाकायचा आहे. गाठ मारून टाकायची. हे तोडून टाका. असा हा आपला इथे छोटासा सुंदरसा चैत्रांगण रांगोळीमधला झोपाळा तयार झालेला आहे. तर असा मी हे मोत्यांचा कलश आणि मोत्यांचा झोपाळा
कसा बनवायचा हे ते ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे। अतिशय सुंदर असं हे दोन्ही दिसत आहे। तुम्ही नक्की बनवून बघा। चित्रांगण रांगोळीतील हे 2 प्रकार आहेत, हे तुम्ही नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।